सांगा आता माझं तर डोकं नाही काम करून राहिलं. पुन्हा पैसा येते तर असा चारी बाजूने येते का काही समजत नाही. पुन्हा जिकून तिकून निरा पैशाचे लोटच सुरू आहे. आता 1 लाख घ्या म्हणते पण बाजून व्हा. पण आता इथं अक्कलवान माणसं नाहीत ना, देवीदास सारखे असे खूड माणसं असल्यावर काय करावं. आता काय करावं, आता आपल्याला तर हो पुरती आहे. पण आता मला वाटते शिवल्या काशा बाबण्यानं तर घेतली म्हणते बा. आता कंदील आबूजीला टच करा लागून असा फोन आलता बा खादोडेचा. काय करा सांगा. मग माणसानं सांगितलं नाही. आले काय झालाय का फवारा यायचा झाला का रे, फवारा झाला का? आता होती दोघं काय तर, पण आता उद्या पळायलाच पुढे आता रक्षाबंधनले नाही का, हो नाही तर उद्या कापटा काढतेच बुडा आपला. अरे बाबा हो झालं म्हटलं आपलं सोयाबीनचं झालं, आता पराठी राहिली 2 एकर. हो तर ते कसं परवा दिवशी मारून टाकू. उद्या कसं आहे, उद्या जायचं आहे मला रक्षाबंधनला चिरकुट्याला बहिणीच्या घरी. तिचा आत्ताच फोन आलता म्हणे काही येऊन राहिला मारती. म्हणून म्हणलं भानून मी 2घे जण चाललो. उद्याचं कॅन्सल, परवा दिवशी मारून टाकू. नाही रे बा, ते 2 एकर पहिले फवारा मारतो उद्या आणि परवाच्या दिवशी जाय. हो काय उद्याच असते का रक्षाबंधन? चालते महिनाभर पोयालो. काही एवढी गडबड नाही आहे, जाता येते 2-3 दिवसानं. तर काय करा. अरे नाही ना बाबा, बाईनं बोलावलं मले उद्या तू कोणत्या हालतीत ये म्हणे मारती. हो नंतर काय म्हणे मग रक्षाबंधनचा मान असते म्हणे. हो मी काय करतो तिकून भलाही दुपारीच वापस येतो. मग कायले तुम्ही एक दिवस सांगा मग कसं करू मग. जाऊ दे, तसं मुजरच आहे नाही का. पुन्हा सांगत तर ते ऐकत नाही. बरं असं कर, तुला जात असेल जाय उद्या, पण आता घरी जाऊ नको म्हणलं सध्याशी. वावरातच थांबा तुम्ही. हो मला जरा घरी काम आहे. मी आल्यावर मग जा. बरं ठीक आहे. हो थांबतो आम्ही वावरात जरासं. हो या तुम्ही तोपर्यंत करून. बस बात येतो. काय रे म्हणलं भानू, तुझे बाबा घरी आहेत ना का कुठे गेले गेले? काही मेवण्याच्या गिवण्याच्या घरी काही 2 जण? नाही नाही तसं काही नाही, कुठंच नाही गेले, घरीच आहे ना. पाहायचं ना कुठे जमती. हो, आता घरीच आहे सध्या. हो, जा ना तुम्ही, भेटत आहे का? हो जरा काम आहे ते संग भेटायचं आहे. हो बरं येतो मी. बसा तुम्ही आता. येतो करू. आहे का हो घरी? आहे का म्हणलं? कंदील आबूजी आहे घरी? अरे बा मुक्षी म्हणते नाही का. अरे काय म्हणतं रे ये ना, हे काय बाहेरून आवाज देऊ राहिला. घरी जा ना, कुठे चाललो मी आता. मग काय टंगडी इचकून बसलो. ये लवकर अंदर बस मला मुक्षी. हो आता काय चहाचं सांगावं, पण आता घरी बुडी नाही. हो अजून 4 वाजायचं आहे, मजुरी आजच आहे. काय होतं सहज चक्कर मारली वाटते नाही. हो काय म्हणतं. सांगतो ना, तेच तर सांगायला आलो मी तुम्हाला. ते वही बाजून ठेवा. काय करू राहिले तुम्ही? ते काय लिहून काय राहिले म्हणलं? काय हिशोबत चालू आहे अजून? उठणार रे कुठे हिशोबन तिशोब लिहित आता, काही गरजच नाही राहील ना. पहिले 4 आठवड्यापासूनच्या हिशोबाच्या वया आहे माया. दर दिवसाचा खर्च माया बरोबर संध्याकाळी लिहून ठेव मी. महिन्याचा किती आला बा, किती उरले, काय झालं. आता बंदच केलं. हो कारण की आता पैशाची काही गरज नाही ना आपल्याजवळ. इतका पैसा आला ना आपल्यापाशी. म्हणून आता हिशोब टिशोब लिहिणं बंद आहे. जे करास ते खर्च करा. लोड काही घेऊ नका. आता आत्मचरित्र लिहून राहिलो होतो माय मी. चला म्हणतो बा लिहून टाकावं कसं बसल्या जागी. आता 10-20 पानं लिहिले तर कंदील बुड्याचं आत्मचरित्र असं पुस्तक मला आज ना उद्या छापाच आहे. बापाले का आत्मचरित्र? हो ना, सांगा आता काय लिहावं, कोणती कारनामे केली आणि कोणती काय तीर मारले सांगा आता. हो ना, तर काय स्वतःसाठी घबाड जमा केले बा. असं नाही नाही, चांगली गोष्ट आहे ना. असं लिहिलेलं बरं का. मी ते पुढे आपल्या नातवा पंतवाले नाही का. बरं आहे. माय नाव टाकतो बा ते मुंगशीराम धुटकी मित्र होता म्हणून. अरे ते तर टाकलंच ना. सगळं लिहिलं मी. रंगाबल्ला चिडपाळी बालो काय ना. कोणी तडशा म्हणते मला. सगळं मी याच्यात डिटेल लिहिलेलं आहे. हो सगळं शांतारामचे किस्से, त्याच्यानंतर आपलं देवमनचं, बाकी सगळ्याचं बिलकुल हे पाहिजे याच्यात मी पूर्ण बिलकुल गावाचं स्टोरीज लिहून राहिलो मी. हो आज ना उद्या भविष्यात कामी येईल ना ते. देवमन कसा होता बा या गावात आलेला, बाळूभाऊचं लग्नाचे किस्से कसे होते. सगळं माझ्या याच्यात डिटेल लिहिणं सुरू आहे. बरं ते जाऊ दे. तू काय लिहालता म्हणलं, कसं काय काय आहे गडबड काय. काही नाही म्हणलं, थोडंसं जरासं गंभीर विषय होता. हो काय आपली घबाड गँग जरा फुटून राहिली म्हणलं झोको. हो ते दावा तर टाकला आपण 1 कोटीचा. पण कसं आहे, आत्ता मला फोन आला होता खादोडेचा. हो शिवल्यानं बबण्यानं काशानं 3 लाख घेतले म्हणते, प्रत्येकी 1-1 लाख रुपये. हो ते म्हणे बा तुम्ही सांगा कसं करायचं, देऊ का तुम्हाला. माघार घेऊन टाका, आम्ही माफानामा देऊन देतो म्हणे. विषय क्लोज करून टाकू म्हणे. 1 तारखेला आपल्याला नोटीस आलेली आहे. हो असं सांगे बा. असं आहे का ते. आत्ता सुई सुटले रे बरोबर आहे. देवीदास म्हणेच तरी सकाळी नोटिसा पोहोचते म्हणे आज. असं पोहोचल्या नाही म्हणजे आताच्या आता चक्र फिरवणं सुरू केले का त्याईनं. काय म्हणे तुला 1 लाख रुपये देतो म्हणे. तेच म्हणलं काय 1-1 लाख रुपये घ्या म्हणे आणि बाजून व्हा म्हणे. असं त्याचं म्हणणं होतं. सगळ्याला देऊन राहिलो म्हणे आम्ही. 3 जणांना दिले म्हणे सध्या. बाबा सांगा आता, घबाड गँगचा मी अध्यक्ष. मला माहित नाही अजून. तिघांना पैसे आता घेतले म्हणतात आपल्या गँगीतल्या लोकांना. असे कसे काय पैसे घेऊन राहिले. अरे म्हणाले का पागलं हो. 1-1 लाख रुपयाने आपल्याला काय काय मुरमुरे वाटू राहिला का ते. 1 कोटीचा दावा टाकला ना आपण. थांबा तुम्ही. कोणा घेतले पैसे शिवल्या ना का. हो आत्ता फोन लावतो त्याला. थांब म्हणतो काय करू राहिला म्हणतो तुम्ही, मॅळ झाले का लेको. पुन्हा तेच म्हणून राहिलो, तुम्ही त्याला फोन लावा आणि काय आहे म्हणा हे असे कामं नको करू म्हणा. सध्या तुम्ही गडबड काय करता म्हणा. म्हणलं ना एवढे आपले पक्के लोक कसे काय फुटले बा. थांब मला पहिले फोन लावू दे. हो ना, हे काय इंग्रजाची नीती वापरू राहिला का, फोडा आणि राज्य करा. थांब ना म्हणा बाबू, कंदील बुडा म्हणते ना मला बी. इतकं सोपं आहे का. थांब तू फोन लावू दे मला पहिले. काय हॅलो. अरे का कंदीला म्हणजे काय म्हणता म्हणलं, काही शेप गिप काही आणू का, ड्रॅगन फ्रूट हे ते. येता हो कसं आता हराशी झाली अर्धी. 5 वाजता निघतो. काय म्हणता.
आता काय 1-1 लाख रुपये फुकटचे भेटले यायले. हो आणू का कंदीला भजी नाही का? हो त्याला वाटलंच आता गरम होईल म्हणून. अरे काही आणू नका तुम्ही, लाडीगुडी काही लावू नका मले. हां हो काय माणसं आले का तुम्ही? नोटिसा यायले पोहोचल्या. हां तुम्ही म्हणलं बाच्याच्या फाशात यायला तुम्ही. हां हो काय 1-1 लाख रुपये घेतला म्हणजे तुम्ही खाजोडे बसून. अरे बाबा सांगा आता आपण 1-1 लाख घेतले. अरे आम्ही काय 1 लाख घेतले ना आमची गोष्ट तरी आहे का? इंका आता खाजोडे आत्ता झाला ना ती नेमका. मग काय तर मग आतापर्यंत हराशिले नव्हता ते. अरे म्हणलं आम्ही रुपया घेतला नाही आम्ही काय घेणार आहोत ते. हां बरं नोटीस आल्या म्हणते का मग? हो ना नोटीस आल्या. आता मुंशीरामले फोनही आला म्हणते तुम्ही तिघांना 3 लाख रुपये मध्ये मॅनेज झाले म्हणून. हां माफीनामा देणार आहे आणि प्रकरण मागं घेणार आहे असं ते मुंशीरामशी बोलला म्हणते फोनवर. हां तुम्हाला 1 लाख देऊ का बा बाकीचे फुटून राहिले. म्हणून म्हणलं कसं काय तुम्ही घेतले का? आता आपण काय घेतले? अरे कंदीला भजी आम्ही काय घेणार आहो. हां हो आमच्या संग बोलाच तरी शान आहे त्याची. बोलता राजा ते तर म्हणते दिले म्हणते तुम्हाला पैसे. हां हो असं मुंशीराम सांगू राहिला ना आता त्याला म्हणते घे म्हणून. नाही नाही हे त्याचा सगळा प्रोपगंडा असला पाहिजे. कसं आहे आपल्यावर फाशी टाकून राहिला ते. हो बा यानं घेतले त्यानं घेतले असं करून बरोबर सगळ्याला कव्हर करायचं. हां हो असं असं त्याचं आम्हाला अजून पैसे भेटलेच नाही आम्ही घेतही नाही. असं म्हणजे 1-1 माणूस आपला फोडायचा प्रयत्न सुरू आहे द्यायचा नाही का? हो बरोबर आहे ना नोटिसा पोहोचल्या टरकली द्यायची आता. म्हणून 10 लाखांनी आपल्याला गुंडाळायच्या फिक्री राहते. म्हणून म्हणलं आपली एक कसं संध्याकाळी आपल्या घबाड गँगची मीटिंग घेणं आवश्यक आहे. आपले सगळे माणसं सतर्क करणं आवश्यक आहे. नाही तर कोण गोत्यात येईल काही सांगता येणार नाही. हां तर तुम्ही संध्याकाळी मारत राहा धुटकेच्या घरी. या नाही तर मग त्याच्या कोट्यात. हां ठीक आहे मग. असं हो ना आलं लक्षात माहिती आहे त्याची खेळी आली मला लक्षात. हो फक्त तुम्ही आता संध्याकाळी आपण त्याच्यावर बोलू आणि काय करायचं ते ठरवू. ठीक आहे मग. तेच म्हणलं उद्या आता मानमोडी येणार आहे म्हणते असंही सांगी मुंशीराम आत्ता. हो कारण की आता ते शांतारामले कव्हर करणार आहे म्हणे. सगळेजण पैसे घेणार आहे म्हणे असं त्यानं सांगितलं. अरे बाबा मोठा डाव आहे मग त्याचा समजा तिघांनी रचलेला डाव दिसते मला. हो आपल्याला बरोबर सावध राहावंच लागते आता. हो ठीक आहे पाहू मग संध्याकाळी करू याच्यावर काही अभ्यास. हो ठीक आहे ठेवतो मग. अरे बोला बोला म्हणलं कधीला पाहिजे काय म्हणता बोला. अरे काही नाही म्हणलं कुठे आहे सध्या तू वावरात आहे का घरी आहे म्हणलं? काही नाही घरीच आहे म्हणलं मी. हो काय आता ते उद्या मेवणी बा येऊन राहिले आपले. हो तर आता किराणा सामान जरासं काही हो, उद्या पाहुणचार घेईन ते आता काय मोठा थाट आहे आता. हो चाललो दुकानात नी. हो काय म्हणता? ते बाबा तुला काय माहिती आहे मेवना काय लिहू राहिला तर काय तर रामपूरवाले पुरे 10 लाखांनी गुंडा लिहू राहिला. अरे बा मी काय म्हणतो ते येऊ दे आले तर करता येईल पाहुणचार फक्त संध्याकाळी म्हणलं जरासं मारत राहा धुटकी इथं. हो मीटिंग ठेवलेली आपली घबाल गँगवाल्याची. हो थोडं महत्त्वाचा विषय आहे तर लवकर येतो म्हणलं 8 वाजता. बापरे हो का बरं बरं कोण बा काही आलं का अजून आता? हां एक येत राहते बा आपल्या मागं. हां हो काही आलं का अजून झालं का लिकीच काही? नाही नोटिसा पोहोचल्या म्हणलं त्याले 1 तारखेला हजर राहावं लागते त्याला कोर्टातनी आपल्या लेवी. म्हणून म्हणलं कसं दाव्याचं जरासं जवळपास आता वातावरण पेटणं सुरू झालं. अच्छा हो का बरं बरं त्या संदर्भातली मीटिंग आहे का? बरं बरं ठीक आहे ना येतो ना मग. हो येतो. तेच म्हणलं कसं आहे आपले माणसं फोडणं सुरू आहे द्यायचे. खादोडीचे काही लोकांना फोन आले बा पैसे देऊन आपलं मिटवायचं आहे बा. म्हणून म्हणलं थोडंसं सतर्क राहायचो फोन येऊ शकते. तरी तर म्हणलं मेवना कसा काय 5,000 साडी घेऊन राहिला. हो ना नाही तर 300-400 आणले नाही त्यानं. बरं ठीक आहे ना आलं ना लक्षात त्याचा. संध्याकाळी अर्जंट मीटिंग आहे आपली मग. हो येणंच आहे आपल्याला. हो ठीक आहे येतो मग. काय तिथं कुठे गेले तुम्ही? हो काय घरून आलो इकडे पाहिजे तर चक्कीवर गेले म्हणे बा. हो ते मीटिंग घ्यायला लागते ना तुला फोन नाही केला तर कंदीला पाहिजे ना. हो ते काय जरासं दाव्याचं प्रकरण जरासं हो जरा कठीण होऊन राहिलं. आता कठीण होऊन राहिलं. अरे नोटिसा पोहोचल्या म्हणते द्यायला. मग काय तर वकील साहेब सांगे पोहोचल्या म्हणे. आता सोमवारी का आपलं मंगळवारी 1 तारखेला हजर व्हावं लागते द्यायला तिथं. मग आता आपल्याला जायचं लागते ना 1 तारखेला मी सांगणारच होतो तुम्हाला. ना ते आम्हाला माहिती आहे नोटीस आल्या त्याले पण म्हणलं त्यानं चक्र फिरून सुरू केलं ना. मग काय तर आमच्या घरच्या बायाला 1-1 लाख रुपये देऊ केलं त्यानं. आता घरी आल्यावर समजलं आम्हाला. मग काय तर मुंशीरामले फोन आला म्हणते कंदीला पाहिजे दुपारीच फोन आला. आपले माणसं फोडणं सुरू आहे द्यायचे. बाबा असं म्हणजे काय पैसे देऊन आपल्याला काय मॅनेज करून राहिला का ते? हां काय म्हणतात तुम्हाला म्हणे का पैशाचं काही? अरे बाबा काय आता तुम्हाला सांगतो ना घरी आल्यावर बाहेर सांगा मला म्हणे असं म्हणे बा काय करावं कसं करा. हां माघार घेऊन घ्या म्हणे तुम्ही. तर म्हटलं आता याच्यावर चर्चा करावंच लागते आपल्याला. तर कंदीला पाहिजे म्हणलं मीटिंग घेऊन घेऊ. हां तुम्हाला सांगितलंच नाही ते ना. अरे हो मला सांगितलं त्याने मीटिंग आहे पण हे थोडी सांगितलं काय असं पैशाचं देऊ केले बा असं केलं. हां आपल्या वावरातच ठेवू म्हणलं त्याले. ते म्हणे इथं ठेवून तिथं ठेवू. मी आणलं आपल्या वाडीतच ठेवू ना आपल्या खोबड्यावर. तसं हो का तेच म्हणलं मला वाटलं मुंशीरामच्या कोट्यात आहे का. हो ना गुप्त मीटिंग घ्यावं लागते म्हणे. हो आता या म्हणे बा तिथं. गुप्त आहे गायचे काय कोणाचं भेव आहे आपल्याला. हो आपल्या वावरात घेऊन तिथंच काय ते ठरवू मग. हां हो पाहू मग काय बोलास त्या विषयावर. नाही भेव काय आपल्याला आपण काय चोरावले का जा. हो या मग आता तुम्ही लवकर आम्ही मग हुका पुढे आता. हो कसं मग चालले जाते झोको. बस तुमच्या मागच आम्ही माय दैन झालंच आता. हो घेतलं की निघतो मी येतो तिथं. हो ठीक आहे मग पाहू काय होते तर. करा मग सुरू आता. हो नाही शिवला आले वाटते सगळे जवळपास. हो काही विषय नाही राहिला आता. काय कसं कायची मीटिंग आहे कसं आहे सांगा आता सविस्तर. तर चला आता सुरू करून देऊ. तर माननीय अध्यक्ष आपले देवीदासजी सनसने यांच्या अध्यक्षतेखाली आजची सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सभेचा जे काही प्रास्ताविक आहे ते मी सादर करीत आहो. सभेचा महत्त्वाचा विषय म्हणजे आपलं जे काही दावा ठोकणारे आपली सर्व मंडळी इथं उपस्थित आहे.
तर आपणाला जे काही खादोळे आणि मानमोडे व इतर जे हटेले यांच्यावर आपण जे काही अब्रू नुकसानीचा मानहानीचा 1 कोटी रुपयाचा दावा ठोकलेला आहे, त्या अंतर्गत त्यांना नोटिसा प्राप्त झालेल्या आहे. आणि नोटिसा प्राप्त झाल्यापासून ते चवताळलेले आहे आणि त्यांच्या पायाखालची जमीन हिसकल्यासारखी झालेली आहे. म्हणून ते आता एक एक कारनामे सुरू करत आहे. त्यांनी आपल्या बऱ्याचशा सदस्यांना फोन करून 1-1 लाख रुपयाचा आमिष दाखवलेला आहे असं समजत आहे. या अनुषंगानं आजची मीटिंग आयोजित केलेली आहे. बाबा असं आहे का हे? हो तेच तर म्हणलं, म्हणजे 1-1 लाख रुपये कोणाला देऊ केले ना? देऊ केले म्हणजे हिंका आता शिवलाला सांगून राहिला, त्याच्या घरच्या बायाला फोन आलता म्हणते. मग काय तर हो ना, आता हे बी आता मुंगशीराम भाऊ सांगून राहिले. का मुंगशीराम भाऊ तुम्हाला आला म्हणता? हो हो, बिलकुल बिलकुल. मी वावरात होतो बसून, मला फोन आला म्हणे बा शिवलालनं यायनं पैसे घेतलेही म्हणे. ते हो घेतलेही म्हणे, पण आता हे सांगून राहिले की बा बायाला फोन केला देतो म्हणून. तर अजून त्यानं कोणाला पैसे दिले नाही, पण देऊ केलेले आहे. हो सांगा म्हणे काय करायचं होतं. तर आम्ही म्हटलं बा कसं आहे, सध्या आम्ही निर्णय देत नाही, सांगू. तर मग आता काय करायचं आता सांगा तुम्ही. आता कंदिला बाजी काय करायचं. तेच म्हणलं, तर आता काय करायचं बा? काय शिवलाल तुला काय वाटते म्हणलं, काय कसं करायचं? नाही आता सगळ्या सदस्यांना आता काय आहे ते आपापलं सांगा, मग काय पटते काय नाही तुमच्या मनानं. आता सगळे मिळून आता ठरवू काय करायचं होतं. हो आता तुम्ही सांगा कंदिला बाजी तुम्हाला काय वाटते. आता पाय आता देवीदास कसं वाटते. आता मी तर म्हणतो बा मायात असं म्हणणं आहे हो की हे जे आता मानहानीचा दावा आहे हे मागं घेण्यातच आपला फायदा राहील. परंतु त्यानं आपल्याला 1-1 लाख रुपये कबूल केले हे आपल्याला काही मान्य नाही. कारण की कमीत कमी त्यानं आपल्याला जर सगळ्याला 5-5 लाख जर दिले तर आपण माघार घ्यायला तयार आहोत. काही हरकत नाही, माफीनामा देऊन दे, आम्ही आमचा दावा मागं घेऊन घेतो. तुला काय वाटते देवीदास? आता काय करा बा, मानलं पण तुम्हाला बी निरा पैसा पैसा. अरे आपण पैशासाठी दावा ठोकला का त्याच्यावर? आपली मानहानी झाली म्हणून आपण त्याच्यावर दावा ठोकला. आणि मागं काय घ्यायचं आहे आपल्याला? 5 नाही, त्यांनी 10 लाख दिले तर घ्यायचं नाही आपल्याला. मग तुम्ही काय 1 लाख सांगून राहिले 5 लाख सांगून राहिले? का तोड्या करायला चालले का तुम्ही? का तोडी बाज आहे का? वाटलंच मला देवीदास रुपया घेऊ देत नाही, घेतही नाही, घेऊ देत नाही. अरे पण देवीदास मी काय म्हणतो, पैशाचा विषय नाही आपला इथं. पण विनाकारण आपला टाइमपास करणं, विनाकारण ते कोर्टम कार्टीन हे ते वकील फी अजून दावा किती दिवस चालते काय चालते, त्यापेक्षा राहू दे 1 लाख घेऊ नये आपण. पण माघार घेऊन टाकू, जाऊ दे, माफीनामा देऊन देऊ, विषय मोकळा करू. कुठं बसतात या भानगडीत पडत बसले आपले. असंच आहे तुमचं. तुम्ही काही पहिल्यापासून निरा म्हणजे मागं घेऊच करू राहिल्या. मला तर एक तर पहिले दावा ठोकू नाही दिला तुम्ही. आता ठोकला तर म्हणता की जाऊ द्या माघार घेऊ. अरे पण काहून घ्यायची माघार? तुमचं काही चुकीचं आहे का? काही चोरीचं आहे का तुमचं? का घबाड सापडेला आहे तुम्हाला? अरे काय राजा आता काय सांगा तुला. अरे आम्हाला सापडलं असतं तर आम्ही दावा ठोकायला आलो असतो का? आमचं खरं आहे ना, आम्हाला रुपया सापडला नाही म्हणूनच आम्ही म्हणून राहिलो ना, आम्हाला 1 लाख नाही पाहिजे, तू 5 लाख दे. पण मी म्हणतो जाऊ दे देवीदास, तू हे भलं होते ना, 5 लाख घेऊन घे ना तू बी. आम्ही घेतो 5-5 लाख, देते ते आपल्याला 100% सांगतो ना. नाही 5 तर 2 तर दिले का जा, तरी आपला 2-2चा फायदा होते ना. घेणं सारखं करून तू राजा काय कसंच करा. नाही बा शांताराम भाऊ, सगळेच तुम्ही ऐकून घ्या. मी एकच सांगतो तुम्हाला, दावा टाकलेला आहे, दावा शेवटपर्यंत नेणं आहे. 1 रुपया नाही ना 5 लाख रुपये नाही. खडकू त्याच्यापासून घ्यायचं नाही. जर कोण घेतला तर मग माझी पंगा आहे त्याचा. गावात राहणं मुश्किल करेन मी तुमचं. मग फालतू सांगून राहिलो मी. कोणी जर का पैसे घेतले त्याच्यापासून तर अजिबात कोणच पैसे घ्यायचे नाही. त्यानं किती काही म्हणू. आणि उद्या आपलं 1 तारखेला सगळ्यांना बिलकुल हजर राहायला पाहिजे तिथं. जे नाही राहीन ती आहे मग मी हाव. आणि ते वाटतं रस्त्यावरच आणि ते देवीदास 1 दिवस नाही का हो ना. एक तर दावा आहे खोटा, आणि ते जर का फालतू फेल झाला ना पुढे तर घरून देणे पडेंगे आम्हाला. आणि कसे 2-2 लाख रुपये निघत होते आता. अरे पण आता काय तू म्हणतो बा, पण आता काय तू परिस्थितीनुसार वागतच नाही. हो कसं आहे, परवा जसं असला त्यात व्हायला पाहिजे माणसानं. कशी बी हात आपले ओले करून घेतले असते, 2-2 लाख रुपये भेटले असते, जिकडे तिकडे झालं असतं. कोर्टाच्या चक्रा नाही, कोणता विषय नाही, एपिसोड बंद यायची. असं मला वाटते बा. नाही प्रवाहाचं नको सांगू तुम्ही कंदीला पाहिजे मला. हो माणसानं कसं खंबीर राहायला पाहिजे. हो आपल्या गावाचा आपला त्यानं अपमान केला ना, हो त्याला नाक घासायलाच लावायचं आपल्याला. ती बी कोर्टात 1 कोटी देऊनच. हो आता खोटं नाही तुमचं, मग कायले तुम्ही भिवून राहिले एवढे? हो डर नाही तर कर, नाही तर डर कशाले? मग भ्यायचं नाही आपल्याला बिलकुल. वकील आहे आपला कसा ठणकेबाज आहे. पाहूनच घेऊ पुढची पुढे. हो काय आहे आपल्याला टेन्शन? 1 तारखेला सगळ्यांना हजर राहायचं. सगळं आता तुमचे सूत्र कंदिलाबाजीकडे. कोणा जर तुम्हाला पैसे मागितले तर कंदिलाबाजीला फोन लावा म्हणा. बाकी काहीच बोलायचं नाही, समजलं? ठीक आहे, आता चला मोळा मीटिंग. चला आता समजलं ना. हो काय आता देवीदास म्हणजे तसं आपण करू, आता काही हरकत नाही, कारण की काही नाईलाज आहे. हो आपण आता एक काम करू, तुम्हाला जर आला त्याचा फोन तर तुम्ही मावर लोटून द्या. मी काय सांगायचं ते सांगून दे ना. हो तुम्ही काही घाबरायचं कारण नाही, भिवू नका, त्या दबावात येऊ नका. फक्त माझं नाव आणि देवीदासचं नाव सांगून द्या, त्या याच्याशी कॉन्टॅक्ट साधा, तुम्ही तुमचं पात बसा. बरोबर ठीक आहे. मग आता जर त्यानं म्हणलं पैशाचं तर म्हणेन बा कंदिला बजीले पहा तुम्ही काय म्हणून, नाही का आम्ही काही बोलू शकत नाही. चला आता घराकडे आले का? हो तेच म्हटलं, आता रामपूरची तयारी झाली म्हटलं. मी निघून राहिलो तिकडे. हो पाहिजे आता तुम्ही बरोबर. तुम्हाला जे 4 माणसं दिले, शिवलाल टोगोडीची टीम आणि बाकी बंडू कावरे ते संतोष टुकटुके, तुम्ही पाहिजे म्हणलं हॉटेल साहेब. मी आता माझ्याकडे दिलेले 4 माणसं यायले कसं हँडल करायचं ते पद्धतशीर आता करून येतो. हो मी चाललो आता रामपूरले.
काहीच टेन्शन घेऊ नका. मुंशीराम धुटके शिवलालची टीम बायाला केला फोन. आता आमच्या घरच्या बाईनं कालच मॅनेज झाल्यासारखीच आहे ते. समजते आता तिथं गेल्यावर काय होते. आम्ही संध्याकाळच्या पायरी मोठे पाटलाची येऊनच राहिलो. संध्याकाळी आपण तिथं भेटू. करू काय करास ते. तुमचा काही विषय नाही. फक्त मी काय म्हणतो, आपलं बंडू कावरे ते याचं पाहिजे म्हणलं तुम्ही हॉटेल साहेब. त्या दोघांना मॅनेज करणं तुमचं काम. नाही माही नका काळजी करू. मी तर फोन करून बोलावणार आहोत त्याला आता घरी. अर्ध्या घंट्यात ती त्याला एका घंट्यात तर घरी बोलावतो. त्याला म्हणतो असं असं आहे भाऊ, 1-1 लाख रुपये उचला निघा. जर का नाही घेतले तर म्हणलं मग पुढचं तुम्ही तुमचा विचार करा. हो बाकी आता तुम्ही तुमचे पहा, मी माया पाहतो. चला या मग आता. पैसे सोबत घेतले ना मानमुळे. तेच मला 3-4 लाख रुपये असू द्या जवळ. मॅनेज झालेच पाहिजे द्या. नंतर आपण हिशोब करून घेऊ. सगळ्यांना आपले बरोबर हिशोबाने देऊन देऊ. तसे 4 लाख संघ घेतले मी, पण आमची जवळ इथे काही घेणारच नाही. या तिघाले वाटा लागेल मला. एक सनसनीले, कंदील बुड्याले आणि अजून त्या झुंबर घर फिरवले. झालं बाकी काही टेन्शन नाही. फक्त तुम्ही तुमचं पाहता. चला निघतो मग मी. आपापली जबाबदारी बरोबर पार पाडा. बरं ठीक आहे मग. फक्त पाहिजा ते सनसनी जरा गरम आहे बरं. तिथं जरासा पैसा देताना जरा विचारपूर्वक दे जा. पहा ना तुम्ही कसे गोड बोलून काटे काढतो आता माझ्या जवळच्या मार्फत. मग काय तर माझ्या जवळच्या खांद्यावर बंदूक ठेवून ये 3 जण जागेवर बसू तुम्ही. झुंबर घर फिरव्या आणि ते कंदील बुडा आणि ते आपला सनसन्या. त्याच्या वावरात जातो, खोपडीत जातो, पद्धतशीर वावरं हिंडतो. असं करून पद्धतशीर आज दिवसभर तेच काम करतो मी. संध्याकाळपर्यंत बिलकुल मॅनेज झालेच समजा. चला बरं आहे मग. आता 1 तारखेचा विषय येणार नाही का. जाय तिकडे आजच मॅनेज. चला या मग तुम्ही. आम्ही येतो संध्याकाळच्या पायऱ्या. मोठे पाटलाची इथं आणि बाकीचे शिवलालची इथं जाऊन करतो कवर मी. या मग तुम्ही. थांबा म्हटलं साहेब, थांबा म्हटलं. रामपूरला चालले का तुम्ही? येऊ द्या म्हटलं तिथपर्यंत. काय मंगापासून बसलो, याटोच नाही राजो. येऊ का तिकडे चालली वाटेल गाडी? काय म्हणा आता नाही का. हो याटो समजू राहिले लोक आता. जसे काय शिटाच्या गाड्या आहेत. हो जे दाखवते ते हातात दाखवते. अरे पण मी म्हणतो तुम्ही याटो नाही ना भाऊ. कोण आहे तुम्ही, कोणाचे चालले? काय बाबा साहेब, इथंच आहे 2 किलोमीटरचा रस्ता आहे म्हटलं. ते शिवलाल टोळी आमचे भाऊ आहेत, देवलाल शिवलाल. आता दुर्गा आहे माझ्या नाव, त्याची बहीण आहे म्हटलं मी मंदवी. अरे बाबा शिवलालची बहीण होय का. मग तर नॅसला ग. अरे बापरे शिवलाल टोळी कुठे का. अरे बाबा आपले काय जवळचे माणसं आहेत ना. मग ते आपण सोयरेच असल्यासारखे. शांताराम घनघणी आमची जवळ. बरं कुठं आपलं रक्षाबंधनसाठी चाललं का. चला चला. हो ना, रक्षाबंधनले काय करतात भावाचं काही येणं होत नाही. शिवलालच्या मग मार्केटचे काम, याच्या मग कष्टकरी देवलालच्या. चला म्हणलं आपणच आता. तसं आता मी 2 म्हणजे 1 वर्ष झालं जवळपास आलीच नाही. म्हटलं आता मागचं पुढचं सगळा खर्च काढता येते. चला म्हणलं आता. म्हणून म्हणलं चला बसू द्या आम्हाला. चला रे बाबा. असं असं. हो ते तर आहेच म्हणा. आता शिवलाल काय आता बाबा मोठा पैशावाला माणूस झाला. चांगला बिलकुल. तुम्ही तर म्हणतो हे बा चांगला एखादा नेकलेस आहे ते मागा त्याले. चांगली कमाई चालू आहे त्याची. बिलकुल हे बा टेन्शनच नाही. मार्केटमध्ये हे बा सांगतो ना आपले हे सांगते ना आम्हाला खादोडे साहेब. 10,000 रुपये रोजच्या खाली नाही राहत म्हणते ते. म्हणून म्हणलं पाहिजे जरा यावेळेस काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. चला बसा आता बसा. आम्हाला हाय तुम्ही असे सांगून राहिला. शिवलालला फोन लावला ते म्हणजे माही काहीच नाही म्हणजे घाली ते सांगते बाई मी. देवलाल तर बरं काही सांगायचं कामच नाही. काय म्हणते वावरात काय पिकून राहिलं. पण यावेळेस सोडत नाही आता. तुम्ही सांगितलं ते बरं केलं. चला म्हणलं बसा म्हणलं लवकर चला. बापरे सकाळी सकाळी हॉटेलचा फोन आला. काय रे बा गडबड. काय रे संत्या काही कारनामा केला करायच्या. काही फोन घेऊन केलता का बा तिच्या पोरी गिरीले. काही बा कसं काय आहे. अरे म्या काय केला बापू, कोणाला फोन घेईन. हॉटेलच्या पोरी म्या काय केला बा. फोन कसा आला त्याचा. फोन कसा आला. बा उचला का नाही रे बा. कसं काय केलं बे तो. काही मेसेज घेत टाकला का रे बा. नसता आपत्ती धंदे. माणूस लागा लय खतरनाक आहे नाही. आता उचला तर लागणच नाही. उचलला तर लागायचं नाही आता इथं. उचलाच लागन. उचला काय म्हणते पाहते. उचला. हॅलो. बंडू कावरे बोलता का म्हणलं. बंडू कावरेच आहेत ना. हो हॉटेल साहेब मीच आहे म्हणलं. बोला ना. काय म्हणत होते. काही नाही घाबरू नका तुम्ही. मी काय म्हणतो, तुम्ही आणि आमची बहीण दोघं जण घरी या म्हटलं. थोडंसं महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे तुमच्यासोबत. कसं आहे जरासं महत्त्वाचं आहे. मी आलो असतो पण ते कसं माझं जमत नाही. तुम्ही माझ्या घरी या म्हटलं आज. तशी ऑटो घेऊन तुम्ही येतच असता का नाही. तर दोघंही जण सोबत या म्हणलं तुम्ही. अरे बाबा कायचा विषय म्हणते का. मला नाही बोलावलं. काय आहे का सोयरिकीचा विषय म्हणा. विषय काय सांगा बा. दोघाले बोलावलं. काय काय माहिती. अरे हो पण नाही साहेब म्हणलं कायसाठी म्हणलं. काही महत्वाचं होतं का. म्हणजे संतोषले आणलं असतं मग समजा त्याला घेऊन येऊ का. आता काय येते का राखी बांधायला येते का. अरे मी काय म्हणतो त्याचं काम नाही आजच्या दिवशी. फक्त तुम्ही या म्हणलं. तुम्हीच या दोघं नवरा बायको. थोडंसं महत्वाचा विषय आहे. अरे बाबा बहुतेक सोयरिकीचा विषय नसेल का. काय सांगा 100% वाटूच राहिलं बा. बरं येतो ना मग. बस आता ऑटो काढला की येतोच लवकरच येतो. म्हणलं जास्त वेळ नको लावू काय. मला जरासं अजून कामोकामी जात आहे. 1 घंट्यात पोहोचा तुम्ही लवकर. महत्वाचा विषय झाला की चालले जा. हो बरं ठीक आहे. अरे का बाई म्हणलं. बापू कसं काय म्हणलं. तुम्हालाच बोलावलं मला नाही बोलावलं. काय आहे म्हणाले का. अरे बाबा काय तिथे काय सोयरी केली बोलावलं कामाले का बोलणी कराले. तुले तर असं वाटून राहिलं जसं काय सोयरी केली चाललो आम्ही. ना नानकुर तिचा. चाल बाई लवकर तयारी कर चाल याटून. पाहतो काय म्हणजे काय आहे त्याचा विषय. पाहा मग आता. पण मला तर अंदाज वाटू राहिला बा. बहुतेक तुम्हाला बोलावलं. रक्षाबंधनचा दिवस आहे मला नाही बोलावलं. मला तर वाटते बा. जा तुम्ही पहा समजते तुम्हाला.
तेच तर म्हटलं येतच नाहीत म्हणे. हा हो, पहा बरं सगळे ध्यान द्या ना मा भाऊ. आता बापू आता मजा की माणसं आहे हो, काय आता उडवायचं असेल मग येतच नाही तो भाऊ नसेल तसं. अरे म्हणा भाऊ आता मा कसा आहे हे बा हे साडी गिडी आहे बाकी सामान आहे हे दे म्हणलं ठेवून. तर मी काय म्हणलं बापू येऊ ना वावराकडून थोडं चक्कर मारू. थोडंसं मग कसं ताईचं स्वयंपाक होऊन जाते आणि बाकीचं मग आपलं थोडंसं जरा फेरफटका मारणं होते शेतातून. म्हणून म्हणलं ताई मी काय आता घरात येत नाही हो, आता पहिले शेतातून फेरफटका मारतो आणि नंतर मग आपलं आलं की आलं. ना पहिले हे पा हो तुले अक्षित लावू दे, मग हे पा राखी बांधू दे, नंतर मग तू फिरून ये आणि नंतर जेवण करता येते. सगळी तयारी झाली नाही ना, वाटच पाहून राहिली मी. हो चला आता पहिले आता भवानी करून घेतो आणि नंतर पाहता येते मग. हो चला घ्या अंदर या. नाही ना हे पा मी काय म्हणतो माय काम दुसरंच आहे ना. अरे मी काय म्हणतो ताई हो मी हे पा संध्याकाळपर्यंत धाव ना. काय तुम्ही राजा गडबड करता, जाऊ ना वावरातही जाऊन सगळंच जाऊ. हो तुम्ही फक्त आता आतमध्ये या, मस्त चहा पाणी घ्या आणि मग चालले आपले. हो ओवाणी झाली की चला. बरं ठीक आहे मग तसं करू मग. नंतर कसं मी म्हणतो चहा पाणी झालं की आपलं याची तर जाऊ म्हणलं बाप्पा आपण कंदिलाबाजीची इथं त्याच्या पायाला काय लागलं म्हणे काही समजलं होतं मला. त्याची भेट होती देवदास भाऊची बी आता ती म्हणते तर बाजारात भेटली की येत जा त्याच्या घरी जाऊ. बस मग तेवढं झालं की झालं मग. वावराकडून चाललं येऊ. चला मग आता आतमध्ये चला. तुझ्या